अरे कुठे आहेत ते पैसे? ए शारदा, मला जाब विचारायचं नाही हा. जाब विचारत नाहीये दादा मी. अरे ते लोक तुझा गैरफायदा घेत आहेत. सापासारखे आहेत हे दोघं. अरे गोड बोलून तुझ्या मनात विष कालवताय दादा. ए शारदा, यांच्या विरोधात एक शब्द जरी बोललीस ना तर कानपाट पुढे. नरेश, किती काही झालं तरी लहान बहीण आहे तुझी ती. दादा, आज या लोकांसाठी तू माझ्यावर हात उगारला. स्वामी, मला हा दिवस बघावा लागेल असं कधी वाटलं नव्हतं. माझा दादा आमच्या कुटुंबापासून दूर जातोय की काय. स्वामी, आता याला परत घरी कशी नेऊ मी? आता तू समस्येच्या मुळापाशी पोहोचलीयस आणि समस्या मुळापासून नाहीशी कशी करायची हे तुझ्या पुढे आव्हान आहे. शिवशंकर शंभो. बाळा, अतिरेक वाईट. आता आम्ही जर या मुंग्यांना अति प्रमाणात साखर खाऊ घातली तर या मुंग्यांना याचा त्रास होईल. स्वामी, पण त्या मुंग्या त्यांना पाहिजे तेवढंच खात आहेत. बरोबर. बाळा, तू कधी कुठल्या प्राण्याला व्यसन लागलं ऐकलेस? नाही स्वामी. जी गोष्ट प्राण्यांना कळते ती माणसाला कळत नाही. व्यसनाच्या अधीन होतो आणि स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतो. कपिलाताई, अहो किती गोड खाताय. सकाळपासून साखर खाताय, लाडू खाताय, खीर खाताय. हे बघा, मी तुमचं खाणं काढत नाही, पण जपा हो स्वतःला. गायत्री, तुम्ही खरंच माझं खाणं काढताय हा. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, मला गोड खायला आवडतं म्हणून मी गोड खाते आणि मी गोड खाणार, कळलं? कपिलाताई, अहो प्रमाणात खाल्लं तर आनंद, अति झालं तर तो आजार. तुमच्या घरचं खात नाहीये ना, स्वामी स्थानावरचं खातेय. मग तुमच्या पोटात का दुखतंय? तुम्हाला कसं समजावू मी? नकाच समजवू. स्वामी, अहो कपिलाताईंना तुम्ही समजावून सांगा, माझं ऐकतच नाहीये. स्वामी, मला गोड खायला आवडतं म्हणून मी गोड खाते. खाऊ दे का तिला? हा बघा, स्वामींनी पण सांगितलं खाऊ देत. हा, आता अजिबात टोकू नका मला. खा खा, असे प्राण्यांच्या बलाडीच करते ती. खरंच मी प्राणी मात्राचं भलं करतेय? पाहिलं, स्वामी सुद्धा बोलले मी प्राणी मात्राचं भलं करतेय. आता मी गोड खाणार. अगं, आम्ही मुंग्यांना फक्त साखर खाऊ घालतोय, पण तू स्वतःचं शरीर खाऊ घालणार आहेस. म्हणजे स्वामी, मला नाही कळलं. स्वामी, प्रचंड मुंग्या चावतात पायाला. कपिलाताई, अहो काय होते तुम्हाला? मला तर तुमच्या पायावर कुठेच मुंग्या दिसत नाहीयेत. अहो गयाताई, ह्या काय पायावर एवढ्या मुंग्या चढल्या आणि चावतायत त्या, तुम्हाला कशा दिसत नाहीयेत? स्वामी, अहो प्रचंड मुंग्या चावतात, काहीतरी करा. कपिले, तुला जाणीव करून देतोय पुढे काय होणार याची. हे बघ, मुंग्या चावतात, मुंग्या चावतात. मुंग्या वारोळ बनवणार आहे तुझ्या शरीरावर. वाचवा स्वामी. स्वामी वाचवा, मुंग्या चावतायत.
वाचवा स्वामी. आयुष्यात परत कधीही गोड खाणार नाही, पण आता या त्रासातून माझं खूप मुंग्या चावतायत. कपिले, तुला व्यसन लागलंय गोड खाण्याचं. कुठलंही व्यसन आहे वाईट, आणि प्रत्येक व्यसनाचा परिणाम हा वेदना असतो, आणि या मुंग्या त्या वेदनेचं प्रतीक आहे. अरे व्यसन करायचं तर भगवंताचं नामस्मरण करा, चिंतन करा. हो स्वामी, सगळं करते, पण आता या त्रासातून वाचवा मला. शिव शंकर शंभो. हे घे, खा हे. स्वामी तो कडू असतो. खा म्हटलं ना, बरं वाटेल. चल. कडू आहे. स्वामी, मुंग्या चावत नाहीयेत आता. शारदे, कुठलंही व्यसन सरळ मार्गाने सुटत नाही. कडवटपणाचा आधार घ्यावाच लागतो. शिवारे शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. बाबा, बाबा कुठे आहेत? बाबा आले का घरी? बाबा, मला सोडून जाऊ नका ना. येतील हा बाबा. तुला बरं व्हायचंय ना? हा, बाबांना भेटायचंय ना तुला? बरं व्हायचं हा लवकर. बाबा येतीलच. सावनीचा ताप उतरवा. तिची ही अवस्था नाही बघवते हो. आता तुम्हीच काहीतरी करा. मला वाटतं तो कुठेतरी व्यवसायासाठी गेला असेल, सोलापूर किंवा पंढरपूरकडे. आपण त्याला पैसे दिले नाहीत ना, म्हणून रागावून गेले आपल्यावर. हो, तू काळजी करू नकोस, शांत हो आधी. मी तुम्हा सगळ्यांना शेवटचं सांगतेय, माझ्या मुलीला जर काही झालं तर मी तुम्हा सगळ्यांना कधीच माफ करणार नाही. त्यांना परत घेऊन या. माझ्या मुलीची अवस्था मला भगवत नाही हो. तुमच्या हट्टामुळे आणि तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे हे सगळं झालेलं आहे. कृपया करून माझ्या नवऱ्याला परत आणा. हे बघा, याबद्दल आपण निर्णय घेऊ, पण सावनीची प्रकृती बरी होणं हे गरजेचं आहे. नरेशचं व्यसन सोडवण्यासाठी त्याला कडू मात्रा पाजायची तेव्हा 500, पण आधी खर्चांना 5. यांना कळू दे नरेशला काय झालंय, कारण त्यांना ते कळल्याशिवाय आणि त्यांनी ते स्वीकारल्याशिवाय यांची साथ तुला लाभणार नाही. आणि नरेशचं व्यसन सोडवण्यात यश येणार. राधिका वहिनी, शांत हो. यामध्ये आम्हा कोणाचाच काहीच दोष नाहीये. स्वामींनी सांगितलंय ना, दादा चुकीच्या संगतीत आहे आणि तेच या संकटाचं मूळ आहे. काय? मी पाहिलंय सगळं. दादा अंगद नावाच्या माणसाबरोबर जुगाराच्या अड्ड्यावर जातात आणि त्यानेच दादाला या विळख्यात ओढलं. त्यांच्या पुढे हात जोडून पैसे मागताना मी दादाला बघितलंय. बस कर शारदा. उगाच माझ्या नवऱ्यावर काही बाई आरोप करू नकोस. माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. तुझा तुझ्या भावावर विश्वास नाहीये का? बहिणी, अगं बाबा,
बाबा कुठे आहेत? बाळा हो बाबा येतील हं. सावनी बाळा शांत हो, बाबा येतील हा. आपणच दादाला बोलवायला हवं, त्याला सत्य सांगायला हवं, नाहीतर तो आपल्यापासून आणखी दूर जाईल. असं शांत बसून चालणार नाही, मला दादाला बोलवायलाच हवं. शारदा थांब, कुणी कुठेही जाणार नाही, कुणी जाणार नाही. या व्यसनी आणि वाया गेलेल्या मुलाशी आपला काडीचाही संबंध नाही, कळलं? बाबा अहो हे काय बोलताय तुम्ही? मान्य आहे दादा चुकलाय, पण आपण नाही होत का त्याचं कुटुंब? आपण नाही होत का त्याचा आधारवड? आणि आपणच त्याला दूर केलं तर तो कायमचा संपेल. हो शारदा, ज्याला अक्कल नाहीये ना त्याला अनुभवच शिकवतो. जाऊ दे बाय, गेला ना बाहेर. जेव्हा त्याला उमगेल ना तेव्हा तो स्वतः परत येईल घरी. आणि तोवर उशीर झाला तर ते घरी परत आलेच नाही तर का कळत नाहीये तुम्हाला? बाबा वहिनी चुकीचं बोलत नाहीये. आज जर आपण गेलो नाही तर फक्त पश्चाताप उरेल.